हे हाय, गणपती येऊन 5 दिवस कधी झाले समजलाच नाही आणि आमचो बाप्पा आज जाणार मंडळी. म्हणून रात्री बाप्पांसोबत 12-1 वाजेपर्यंत जागलो, थोडे वेडेवाकडे फुगडे सुद्धा घातलो आणि सकाळी मात्र लवकर उठून विसर्जनाच्या तयारीत लागलो. आणि विसर्जनाची तयारी तुम्ही बघूच शकतास. पिल्लून घराची साफसफाई करून घेतला आणि मी बसले बाप्पांसाठी मोदक बनवू. पहिल्या दिवशी तर तांदळाच्या पिठाचे मोदक बनवलं होतं आणि आज बनतात गव्हाचे पण उकडीचेच मोदक. नंतर दुपारी पिल्लू इकडे पावसातनं छत्री घेऊन बाहेर पडला. आजी आणि नात मिळून शेजाऱ्यांच्या गणपतीचा दर्शन घेऊन गेली. तवसर इकडे मोदक उकडून तयार, बाप्पांका नैवेद्य दाखवलो आणि जेवण वगैरे झाल्यावर 3 वाजता मी बसले रांगोळी काढूक. रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी रांगोळी काढूक बसले आणि पिल्लू नाही असा होणार काय. पिल्लून पण सुंदर अशी रांगोळी काढला आणि थोड्याच वेळात आमचे बाप्पा निघाले त्यांच्या गावाक जाऊक. पार्ट 2 मध्ये संपूर्ण विसर्जन बघूक मिळात, त्यामुळे चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.